हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. सो आज कलेक्टिव्हची एनर्जी आपण पाहणार आहोत. टुडेज व्हिडिओ बेस्ड ऑन एनर्जी चेक रीडिंग. सो आज आपण पाहतोय की खूप लोक काही दिवसांपासून मॅनिफेस्टेशन करत आहेत. खूप जास्त परमेश्वराकडे काही गोष्टी मागत आहेत. काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांना पाहिजे आहेत त्या ऍज पर प्लॅन होत नाहीयेत. अशा लोकांची एनर्जी आज येथे पीक झालेली आहे. सो खूप दिवसांपासून तुमचा विचार चालू आहे की आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे आहेत. आता खूप दिवस झाले आम्ही वेटिंगच्या पिरियडमध्ये आहोत. कोणीतरी खूप जास्त जॉबच्या संदर्भात वेटिंगच्या पिरियडमध्ये दिसून येत आहे. तसंच कुणाची तरी जी मॅनिफेस्टेशन आहे ती लवच्या संदर्भात आहे. काहींचा एक्झामच्या रिलेटेड काही त्यांचे विचार चालू आहेत. सो अशा पर्सन्सची एनर्जी आज येथे पीक झालेली आहे. सो काही लोक जे आहेत ते खूप जास्त निगेटिव्हिटी मध्ये गेलेले दिसून येत आहेत. सो त्यांच्यासाठी परमेश्वरांनी काय संदेश पाठवलेला आहे या संदर्भात आजची रीडिंग असणार आहे. तर परमेश्वर परमात्मा जे कोणी तुमचे इष्टदेव आहे ज्यांच्याकडे तुम्ही काहीतरी मागत असता नेहमी, तर त्यांच्यातर्फे तुम्हाला काहीतरी आज मेसेज मिळणार आहे. सो आजच्या रीडिंग मध्ये ही जी हा जो व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे तर हा कुठलाही योगायोग नाहीये. तर तुमचे जे तुम्ही मागत आहात त्या संदर्भात परमेश्वराने तुम्हाला पाठवलेलं एक प्रकारचं हे एक उत्तरच आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ, तर ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला परमेश्वर काही सांगू इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट होणार आहेत किंवा कुठले नवीन चेंजेस येणार आहेत. तसेच तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे. सो हा व्हिडिओ मिळणं म्हणजे तुमच्या जी मॅनिफेस्टेशन आहे त्या संदर्भात परमेश्वराने काय निर्णय घेतलेला आहे ह्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. आपल्याला माहिती आहे आपण एक प्लॅन करतो बट परमेश्वराचा प्लॅन काहीतरी दुसराच असतो. पण जो परमेश्वराचा प्लॅन असतो तो नक्कीच आपल्या योजनेपेक्षा खूप काहीतरी चांगला असतो, खूप काहीतरी आपल्याला देऊन जाणारा असतो. त्यामुळे कोणी जर व्हिडिओवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. सो पाहूया. आधी आपण पहिले तुमची एनर्जी चेक करा. माय अँसेस्टर्स, स्पिरिट गाइड्स, my angels, divine, please guide me की कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. ओके, ओके. तर आपण पाहतोय कलेक्टिव्हच्या एनर्जीमध्ये आपल्याला दिसून येत आहे की एक पर्सन आहे जो की घरातील बाहेरील त्याच्याच खांद्यावरती सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला येथे दिसून येत आहे. आणि तो जो व्यक्ती आहे पुरे घर का मतलब की वो जो ढो रहा है बहुत दिनों से, मतलब की खूप दिवसांपासून हा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये त्याने कधीही स्वतःचं सुख पाहिलेलं नाही, स्वतःचा आराम पाहिलेला नाही, स्वतःचं कुठल्याही प्रकारचं त्याच्या जीवनामध्ये कधीच चैन पडलेला नाहीये. रात्रंदिवस तो फक्त आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या घरातील व्यक्तींसाठी, आपल्या जीवनातील जे त्याच्या आजूबाजूला लोक आहेत त्यांच्यासाठीच हा व्यक्ती जबाबदाऱ्यांचं ओझं घेत आहे. आणि त्यामध्ये तो थकलेलाही नाहीये तर घेत आहे जबाबदाऱ्या. कुठेतरी स्वतःला एक प्रकारचं झोकून टाकलेलं आहे कामामध्ये. कधीही त्याने पाहिलं नाहीये स्वतःच्या सुखाकडे, स्वतःच्या आरामाकडे की मला ह्यातून आराम मिळेल, मला ह्यातून सुख मिळेल, आणि स्वार्थीपणा कधीही पाहिलेला नाहीये. तर अशा पीपल्सची एनर्जी येथे पीक झालेली आहे. आपण पाहतोय हा जो व्यक्ती दिसत आहे खूप जास्त जबाबदाऱ्या त्या व्यक्तीच्या वरती दिसून येत आहे. मे बी हे जे कोणी रीडिंग पाहत आहे ते घरातील मोठे व्यक्ती असू शकतात. लहान असले तरी सुद्धा त्यांच्यावरच त्या घराची जबाबदारी आहे असंच येथे दिसून येत आहे. आणि ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त निस्वार्थीपणे आपल्या परिवारासाठी, आपल्या लोकांसाठी लढत आहे. आपल्या घरातील सदस्यांसाठी, तसेच त्याच्या आजूबाजूला जे कोणी आहे त्याचे मित्रपरिवार आहेत किंवा त्याचे जे कोणी लवर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्यक्ती खूप जास्त स्ट्रगल करताना येथे दिसून येत आहे.
कोणत्याही प्रकारचं सुख त्या व्यक्तीच्या आयुष्यात नाहीये असंच आपल्याला येथे दिसून येत आहे. सो ही जी व्यक्ती आहे ती खूप स्वतःला स्ट्रॉंग समजते. त्या व्यक्तीला वाटतंय की मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे, माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी असल्या तरी सुद्धा मला हरून जमणार नाही आहे, थकून जमणार नाही आहे, कारण की माझ्या व्यतिरिक्त इथं करणारं दुसरं कुणीही नाहीये असं त्या व्यक्तीला दिसत आहे. लहानपणापासूनच असू शकतं ह्या व्यक्तीने कुटुंबाची खूप जास्त जबाबदारी स्वतःच्या अंगावर पेललेली दिसून येत आहे आणि खूप जास्त ही जी व्यक्ती आहे स्वतःला वाहून घेतलेलं सुद्धा दिसून येत आहे. सो ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी तिने सुख तरी पाहिलंय का, अशाच प्रकारची फिलिंग मला येथे येत आहे. अशाच प्रकारचं एक एनर्जी मला येथे जाणवत आहे की कधीही स्वतःच्या सुखाकडे लक्ष न देणारी ही जी व्यक्ती आहे आणि त्याच व्यक्तीसाठी आज परमेश्वराने काही संदेश पाठवलेले आहेत. सो आपण ते संदेश आज पाहणार आहोत. तर ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त महिला असू शकते किंवा असू शकतं की ही व्यक्ती जी आहे ती पुरुषही येथे दिसून येत आहे. सो मेल फिमेल कोणी असो, नॉट जेंडर पर्स्पेक्टिव्ह, बट ही जी व्यक्ती आहे असू शकते खूप जास्त हाय प्रिस्टेस आहे अँड द इम्प्रेस आहे. सो महिलांची एनर्जी येथे खूप जास्त पीक झालेली आहे. ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करताना इथे दिसून येत आहे. कारण काय आहे कारण की असू शकतं ह्या व्यक्तीला कुणाचाही आधार नाहीये जीवनामध्ये, निराधार ही व्यक्ती स्वतःला समजत आहे आणि फक्त तिचा भरोसा फक्त परमेश्वरावर येथे दिसून येत आहे. सगळ्यांसाठी खूप काही करणारी ही व्यक्ती दिसून येत आहे. कुटुंबामध्ये एकटी असू शकते ही व्यक्ती किंवा असू शकते की फॅमिली पण मोठी असू शकते. असंही असू शकतं की खूप जास्त सधन कुटुंबातली ही व्यक्ती असू शकते किंवा एकदम गरीब कुटुंबातील सुद्धा ही व्यक्ती असू शकते. बट जबाबदारी जी आहे, सुख जे आहे ते ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठेही दिसून येत नाहीये. आपल्याला दिसून येतंय की फुलांचं जरी फूलों का भी बिस्तर हो तो उसमें भी कुछ काटे लगे हुए इसमें दिख रहे हैं. म्हणजे खूप जास्त आरामदायक वाटत असेल लोकांना की ह्यांचं जीवन खूप लक्झुरियस आहे, आरामदायक आहे. असू शकतं कुठल्या तरी राजकारणी घराण्यातली ही व्यक्ती असू शकते. लोकांना दिसताने असं दिसतंय की ह्या व्यक्तीच्या जीवनात दुःख नावाची काही गोष्टच नसेल. बट ही जी व्यक्ती आहे ती स्वतःला खूप जास्त बंधनात अडकलेली दिसून येत आहे. खूप जास्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अडकलेली दिसून येत आहे. ना की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं सुख आहे, ना की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम आहे असं दिसून येतं. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी माया प्रेम असतं त्या ठिकाणी झोपडीत जरी राहिलं तरी माणसाला व्यक्तीला आपल्याला असं वाटतं की हेच आपलं जीवन आहे, हेच आपल्या जीवनाचं आपण जे म्हणतोय सुख जे आहे ते हेच आहे. बट एका राजमहालात सुद्धा राहून जर त्या व्यक्तीला त्या प्रकारचं प्रेम माया जर मिळाली नाही तर ती व्यक्ती स्वतःला कुठल्याही प्रकारे आनंदी समजू शकत नाहीये. तर अशीच या व्यक्तीची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. असू शकतं हे कुणी मेल पण असू शकतात. सो तर ह्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे तो खूप जास्त दानी आहे, खूप जास्त दानशूर आहे. सतत काही ना काहीतरी दुसऱ्यांना देत असतात. ज्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या गोष्टी सतत दुसऱ्यांना देण्याची यांची वृत्ती आहे. आपण म्हणतो ना की देण्याची ताकद सुद्धा परमेश्वर त्यांनाच देतो की ज्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. आणि आपण स्वतःला असं समजायला पाहिजे की आपल्याकडे देण्याची वृत्ती आपल्याला परमेश्वराने दिली. आपल्याला मागणाऱ्यांमध्ये नाही ठेवलं तर देणाऱ्यामध्ये ठेवलं आहे. तर यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत. बट किती दिवस आपण आभार मानणार आहोत. तर आपल्याला पण कुठेतरी सुख पाहिजे असतं. आपल्याला पण आयुष्यामध्ये काहीतरी एक असं स्टेटस पाहिजे असतं, एक अशी जागा पाहिजे असते तिथं आपण स्वतःला हॅपी समजू, आपल्याला अबंडंट फील होईल, आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची सुख आपल्याजवळ असतील असंही प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. सो आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय. पण आता परमेश्वराचा तुम्हाला मेसेज असा आहे की आता कुठेतरी स्वतःच्या सुखाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.
बिकॉज ही लाईफ फक्त आपल्याला स्ट्रगल करण्यासाठी नाहीये, सतत दुसऱ्यांचा विचार करण्यासाठी नाहीये, तर इथे कुठेतरी स्वतःचा विचार करण्याची सुद्धा गरज आहे. दिसून येते की ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कदाचित ह्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा जी निगेटिव्हिटी त्याच्या जीवनामध्ये आहे, एक प्रकारचे मॅनिफेस्टेशन जे कम्प्लीट होत नाहीये, त्यामुळे ती व्यक्ती खूप जास्त डिप्रेशनमध्ये सुद्धा दिसून येते. एक प्रकारची रात्रीची झोप सुद्धा त्या व्यक्तीला येत नसावी. एक प्रकारचं एक चॅलेंजिंग सिच्युएशन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. सो हे जे पर्सन आहे जे सतत दुसऱ्यांचा विचार करतात बट स्वतःचा काहीही विचार करत नाही आणि त्याच विचारांमध्ये कुठेतरी स्वतःला त्यांनी गुंतवून घेतलेलं आहे. एका प्रकारचं बर्डनयुक्त जीवन ते जगत आहे. एक ओझ्या खालचं जीवन आपण म्हणतो अशा प्रकारचं जीवन हे लोक जगत आहे. सो एक प्रकारची मला सुद्धा अशी फिलिंग येत आहे की का एवढा दुसऱ्यांचा विचार करायचा. मान्य आपण जबाबदाऱ्या घेतो, आपल्याला त्या पूर्ण करायला पाहिजेत, आपण कर्तव्य आपलं करायला पाहिजे, पण कुठपर्यंत. त्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपल्या स्वतःचं सुद्धा जीवन आहे, त्यासाठी सुद्धा जगणं गरजेचं आहे. आपण जर स्वतःचाच जर विचार केला नाही तर आपण इतरांसाठी काय करू शकणार आहोत. सो आधीच तुम्ही भरपूर काही करत आहात, लोकांसाठी भरपूर काही केलेलं आहे आणि करण्याची तुमची सतत वृत्तीही असते, बट स्वतःचा सुद्धा कुठेतरी विचार करण्याचा येथे आजचं मला इथे एनर्जी दिसून येत आहे. सो सध्या तरी ही जी व्यक्ती आहे ती हर्मिट मोडमध्ये गेलेली आहे. एक प्रकारचं आयसोलेशन, एक प्रकारचं एकांतपणा, एक प्रकारचं आपण म्हणतो ना स्वतःला कुठेतरी एक सगळ्यांपासून दूर कुठेतरी घेऊन गेली ही व्यक्ती. एका शांत ठिकाणी म्हणा किंवा मेडिटेशन म्हणा, ध्यान म्हणा किंवा लोकांशी संपर्क तोडून टाकला ह्या व्यक्तीने. अशा प्रकारच्या एका एनर्जीमध्ये ही व्यक्ती दिसून येत आहे. सो ही कुणीतरी खूप जास्त निगेटिव्ह आहे आणि त्या निगेटिव्हिटीमध्ये त्या व्यक्तीने सगळ्यांशी आता जे म्हणतात संपर्क तोडून टाकलेले आहे की आता ती व्यक्ती स्वतःचाच विचार, स्वतःलाच गिल्टी फील करते की मी लोकांसाठी काही करू शकत नाही, मी दुसऱ्यांसाठी काही करू शकत नाही. या प्रकारची एक गिल्टची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये येत आहे आणि त्या व्यक्तीने त्यामुळे स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळं केलेलं आहे, एक बाजूला केलेला आपल्याला दिसून येत आहे. सो ही जी व्यक्ती आहे ती स्वतःच्याच मनाला कुठेतरी खात आहे की मी आता काही करू शकत नाही दुसऱ्यांसाठी, बट मला त्यांना एवढं सांगायचं आहे किंवा डिव्हाइनला त्यांना एवढं सांगायचं आहे, एन्सेस्टरला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे काय केलेत आतापर्यंत ते खूप जास्त केलेलं आहे. आतापर्यंत जे काही तुम्ही केलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक चांगलं केलेलं आहे. खूप जास्त तुम्ही जे वर्क केलेलं आहे ते परमेश्वराने सुद्धा येथे ऍडमायर केलेलं आहे. त्याला कुठेतरी एक प्रकारचं तुम्हाला रिलीफ मिळताना दिसून येत आहे. तर तुम्ही जे केलेले कार्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला परमेश्वर न्याय करताना दिसून येत आहे. तर येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नव्हते, तुमचे जे कल्पना तुम्ही केलेल्या होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीच्या वेटिंगमध्ये होतात, असू शकतं जॉबच्या रिलेटेड, एक्झामच्या रिलेटेड किंवा तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा जे तुमचं मॅरेज लाईफ आहे त्याच्यामध्ये जे काही डिस्टर्बन्स होत होते त्या संदर्भात परमेश्वर तुम्हाला येथे न्याय करताना दिसून येत आहे. टेम्पररचं कार्ड आलेलं आहे. सो न्याय भविष्यात नक्की होणार आहे. तर बट तुम्हाला करायचं काय आहे, जे काही तुम्ही वर्क करत आहात त्यामध्ये जी तुम्ही स्वतःला कुठेतरी एका गिल्टच्या भावनेमध्ये घेऊन गेलेले आहात की मी एवढं सगळं करतोय बट माझ्या ज्या इच्छा आहेत, माझ्या ज्या मॅनिफेस्टेशन आहेत त्या माझ्याप्रमाणे पूर्ण होत नाही. बट इथं असू शकतं परमेश्वराची प्लॅनिंग्स काहीतरी वेगळे असू शकते तुमच्या संदर्भात. तुम्हाला कुठेतरी एका वेगळ्या वळणावरती परमेश्वर घेऊन जाणार असेल. सो इथे तुम्हाला परमेश्वराचा संदेश असाच आहे, तुमचे जे इष्टदेव आहे ज्यांची तुम्ही पूजा करता, ज्यांचं तुम्ही जाप करता किंवा ज्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये एक आपलेपणाची भावना आहे. असू शकतं, असं नसतं की प्रत्येकाला एकाच देवाविषयी आपलेपणाची भावना वाटते, आपले देव पण वेगवेगळे असतात. सो यासाठी तुम्हाला ज्या कुणा देवाविषयी तुमच्या मनामध्ये एक आपलेपणाची भावना वाटते, नाही हे माझ्या पित्या समान आहेत, ही माझ्या मात्या समान आहे, अशा प्रकारे ज्यांच्याविषयी तुम्हाला भावना वाटते त्यांनीच तुमची काळजी घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हाच संदेश मिळत आहे की तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे आणि तुम्हाला जे काय पाहिजे आहे
जीवनाकडून ते तुम्हाला परमेश्वर नक्की देणार आहे. बिकॉज व्हील ऑफ फॉर्च्यून जो तुमच्या जीवनामधलं जे चक्र आहे ते नक्कीच कंप्लीट होताना इथे दिसून येत आहे. सो येत्या काही काळामध्ये जे काही तुमच्या मॅनिफेस्टेशन होत्या त्या कंप्लीट होणार आहे. बट या मॅनिफेस्टेशन कंप्लीट होणार आहेत, सेलिब्रेशनची एनर्जी आहे येत्या काही काळामध्ये. तसेच भविष्याच्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा दिसून येत आहे. बट हे कसं होणार आहे मला सांगा. जर आपण रडत रडत काही गोष्टी मागितल्या तर तो परमेश्वर आपल्याला देईल का? तर नाही. तर प्रत्येक गोष्ट त्याच वेळी आपल्याला मिळते ज्यावेळेस आपले व्हायब्रेशन्स हाय असतात, ज्यावेळेस आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपलं कार्य चालू असतं. सो आपण असं करू शकतो का की आपण कडू खातोय आणि आपल्याला गोड टेस्ट त्याची लागावी, अशी कधी आपण इच्छा करू शकतो का? किंवा असं कधी घडू शकतो का की आपण आज कारल्याची भाजी खाल्ली आहे म्हणा, आपल्याला वाटतं की नाही मी काहीतरी गोड खाल्लंय, खीर खाल्ली, अशा प्रकारचं कधी होऊ शकतं का? तर नाही. तर तुम्हाला परमेश्वराचा संदेश काय आहे हा लक्षात घ्या की तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला प्रेम मिळावं तर तुम्हालाही त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्याची गरज आहे. जर तुम्ही रडत असाल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही निगेटिव्ह होत असाल, एक प्रकारचं हतबल होत असाल, सोडून दिलं असेल, एक प्रकारचं डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये असाल, तर तुम्हाला त्या गोष्टी कधीही नाही मिळणार. कारण की आपल्याला माहिती आहे युनिव्हर्स तेच आपल्याला देतं ज्याच्याविषयी आपल्याला आनंद वाटतो. सो युनिव्हर्सला आपली भाषा सगळ्यांच्या लँग्वेजेस कळतात का? तर नाही. तर युनिव्हर्सला कळतं फक्त आपल्या भावना. सो आपण कशा प्रकारच्या भावना सेंड करत आहोत किंवा कशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण राहत आहोत त्याच फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आपल्याला गोष्टी युनिव्हर्स देत असतो. सो तुम्हाला तुमचं प्रेम पाहिजे आहे तर तुम्हाला त्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहायला लागणार आहे. तुम्हाला इतरांना प्रेम द्यायला लागणार आहे. तुम्हाला त्या प्रकारचे वर्क करावे लागणार आहेत, मेडिटेशन करावं लागणार आहे. तुमच्या ज्या मनातील जे विचार आहेत, माइंडच्या मध्ये जे विचार असतात त्यांना कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. सो तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही मागा परमेश्वराला. एक प्रकारचं जे काही गोष्टी मागत आहात त्यामध्ये जर तुम्ही डाऊट ठेवलात की नाही मला नाही मिळू शकणार आणि हे कसं मिळणार, कसं हे होऊ शकतं, नाही होऊ शकत नाहीये, मी त्याच्यासाठी डिझर्विंग नाहीये, तर स्वतःला असं जर तुम्ही सांगत राहिलात तर ते कधीही तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. सो जे काही तुम्ही मागत आहात त्याविषयी पॉझिटिव्ह राहा. त्याविषयी तुम्हाला एक प्रकारचा विश्वास ठेवण्याची गरज आहे, बिलीफ ठेवण्याची गरज आहे. तर हा बिलीफ कुठून येतो? तर बिलीफ त्यातून येतो जे तुम्ही वर्क करत आहात त्यातून. परमेश्वराप्रती तुमचं किती विश्वास आहे. एका बाजूनी तुम्ही परमेश्वराला मागत असाल आणि दुसऱ्या बाजूनी जर तुम्ही त्याच्यावरती अविश्वास दाखवत असाल तर ती गोष्ट तुम्हाला मिळू शकणार नाहीये. सो तुम्हाला आजच्या व्हिडिओ थ्रू डिवाइन तुमचे इष्टदेव जे आहे, जे तुमचे एंजल्स आहे, जे स्पिरिट गाईड्स आहेत तुमचे, ते तुम्हाला हेच सांगत आहे की जे काही मागत आहात त्याबद्दल विश्वास ठेवा, त्यावरती ट्रस्ट ठेवा की परमेश्वर युनिव्हर्ससाठी तुम्ही जे काही मागत आहात ते काही खूप मोठं नाहीये. सो परमेश्वर तुम्हाला खूप काही देऊ शकतो जे तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. सो त्यासाठी तुम्हाला काही बाउंड्रीज सेट करावे लागणार आहे तुमच्या आजूबाजूला. वर्ल्डचं कार्ड आहे. सो हे जे बाउंड्री आहे तुमच्या आजूबाजूला सेट करावं लागणार आहे. जे तुमचे निगेटिव्ह थॉट येतात त्यांना कुठेतरी दूर करावं लागणार आहे. एक प्रकारच्या पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमचा ऑरा लॉक करावं लागणार आहे. जे की तुम्हाला निगेटिव्ह जे थॉट येतात त्यापासून तुम्ही कुठेतरी एक स्वतःला दूर करू शकता. सो डिवाइनचा तुम्हाला मेसेज आहे की भविष्यामध्ये हॅपी एनर्जीमध्ये जर तुम्हाला हॅपी तुमचं जीवन व्हावं असं वाटत असेल तर आतापासूनच हॅपी राहायला सुरुवात करा. असू द्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या काही ना काहीतरी संकट, दुःख असतात, काही ना काहीतरी त्रास असतो, बट त्यातूनही आनंदी राहण्याची तुमची वृत्ती ही परमेश्वराला दाखवून देते. तुम्ही करताय, खूप काही केलेलं आहे, तुम्ही खूप काही लोकांसाठी केलेलं आहे. तुमच्यासाठी हे त्रासदायक जीवन आहे, आय नो दॅट. बट कुठेतरी आता ह्या सततच्या ज्या आपले विचार आहेत की माझ्या बाबतीत असं का घडतंय, माझ्या बाबतीत सगळं का, मीच का सगळं सहन करतोय, तर ह्याच्यातून सुद्धा काहीतरी खूप चांगला आणि पॉझिटिव्ह तुमच्याकडे येणार आहे. आणि हेच तुम्हाला मेसेज हा परमेश्वर यातून देत आहे. यू आर वॉरियर आपल्याला दिसून येतंय. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वॉरियर आहात. नातेसंबंधामधून काही तुम्हाला
असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला तोडलंय, आपल्यापासून एक प्रकारचा डिस्टन्स ठेवलाय, सगळं असून सुद्धा कधी कधी असं नाही की ज्यांच्याकडे सगळं आहे ते खुश असतात, नाही, तर सगळं असून सुद्धा काही काही लोकांची एनर्जी जी असते ती डाऊन असते, तर त्यांच्यासाठी सुद्धा येथे कुठेतरी आपल्याला परमेश्वर सांगतोय की तुम्हाला तुमचे व्हायब्रेशन्स जे आहेत, जी तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवण्याची गरज आहे. बॉटम ऑफ द डेक मध्ये आलेला आहे 2 ऑफ कप्स. तर ज्या कोणी व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात सध्या, जे तुम्हाला वाटत आहे की कदाचित ही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये येऊ शकत नाहीये, तर हा विचार तुम्हाला करायचा नाहीये. बस तुम्हाला परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे, बिलीफ ठेवायचा आहे. आज नाही तर उद्या ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये नक्की येणार आहे, कारण की म्युच्युअल फिलिंग आहे. तुम्हाला वाटत असेल की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुसरा कोणीतरी आहे, सो तुमच्याबद्दल काही फिलिंग नाहीये, तर तसं नाही, इट्स अ म्युच्युअल फिलिंग. सो आपल्याला कार्ड मध्ये दिसतंय की फिलिंग्स म्युच्युअल आहेत. सेलिब्रेशनची एनर्जी आहे, बिकॉज क्वीन ऑफ पेंटिकल्स तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. जर महिला पाहत असतील तर किंग ऑफ पेंटिकल्स तुमच्या जीवनामध्ये नक्की येणार आहे. सो हे जे काय होतं ते लवशी रिलेटेड होतं, तुमच्या जीवनातील दुःखांशी रिलेटेड होतं, तुम्ही जे सध्या स्ट्रगल करत आहात त्यांच्याशी रिलेटेड होतं. परमेश्वराने तुम्हाला एक संदेश पाठवलेला आहे की तुम्हाला चांगले विचार करायचे आहेत. तुमचे जे निगेटिव्ह विचार आहेत त्यांना कुठेतरी बदलण्याची गरज आहे. एक सेल्फ लव्ह मध्ये येण्याची गरज आहे. स्वतःचा विचार करण्याची येथे गरज आहे. खूप केलं तुम्ही दुसऱ्यांसाठी, आता कुठेतरी स्वतःचा विचार तुम्हाला येथे करण्यासाठी डिव्हाइन गाईड करत आहे. सो जे जे कुणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना नक्की हे जाणवत असेल की आजपर्यंत आपण फक्त दुसऱ्यांचा विचार केला, कधीही स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही, ना आपल्या फॅमिलीकडे पाहिलं, ना आपल्या घरातील जे आपले जवळचे आहेत त्यांच्याकडे पाहिलं, आपल्या प्रेमाकडे दुर्लक्ष केलं. का तर दुसऱ्यांचा विचार करून, दुसऱ्यांचा नेहमी विचार करून आपण आपल्याच लोकांशी, आपल्या जे ज्यांच्याशिवाय जे आपल्याशिवाय जगू शकत नाही अशा लोकांशी आपण संघर्ष करत राहिलो तर इथं कुठेतरी चेंज करण्याची गरज येथे परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. सो आपण काही आणखीन मेसेजेस तुमच्या काही मेसेजेस पाहूया जे तुमच्या फ्युचरशी रिलेटेड आहे, जे परमेश्वराने तुम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे. सो तुम्ही पण थोडं मेडिटेट करा. परमेश्वराने नक्कीच तुमच्यासाठी खूप काही चांगलं आहे. ओके, गोइंग विथ द फ्लो. तर तुम्हाला सांगण्यात येत आहे, डिव्हाइन कडून तुम्हाला मेसेज मिळालेला आहे, गायडन्स मिळालेला आहे की तुम्हाला तुमच्या गोइंग विथ द फ्लो म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्हाला राहण्यासाठी येथे सांगितलं जात आहे. सो तुम्ही जर काही दुःखात असाल सध्या तर त्यातून बाहेर पडा, या संदर्भात तुम्हाला डिव्हाइन कडून गायडन्स मिळत आहे. हार्मनी, तो 10 नंबरची जी एनर्जी आहे तुमच्या जीवनामध्ये हार्मनी घेऊन येत आहे. आपल्याला माहिती आहे 1 and 0 मिळून 10 होतो इथे. तर येथे भौतिक जीवनासोबत सुद्धा तुम्हाला जी स्पिरिच्युअल लाईफ आहे त्यामध्ये ग्रो करण्यासाठी, त्यामध्ये पुढे जाण्यासाठी परमेश्वर तुम्हाला गाईड करत आहे. कॉम्प्रोमाइज, मी तुम्हाला आता हे सगळं तेच सांगितलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात, तुम्ही तुमच्या सुखांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत आहात. सो तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे. ईश्वर येथे तुम्हाला एक सावधानतेचा इशारा देत आहे की स्वतःकडे लक्ष द्या, कॉम्प्रोमाइज करू नका, डोंट ऍडजस्ट एनिथिंग. सो तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची काहीही गरज नाहीये. सो खूप कॉम्प्रोमाइज केलंय तुम्ही जीवनामध्ये. पुन्हा तेच हे बघा, गिल्ट मध्ये आहात कुठल्या तरी की तुम्हाला करता येत नाहीये दुसऱ्यांसाठी, किंवा तुम्ही काही करू शकले नाही, तर भरपूर काही केलंय. सो ह्या गिल्ट मधून बाहेर या.
द मायझर, स्वतः विषयी कंजूस राहू नका. वारंवार तोच मेसेज तुम्हाला येत आहे की स्वतःविषयी कमीपणाची भावना ठेवू नका. तुम्हाला सेल्फ लव्ह मध्ये येण्याची गरज आहे. लास्ट मेसेज, स्ट्रेस. सो दिसून येत आहे ते खूप काही जे आहे कलेक्टिव्ह ची एनर्जी आहे. सो स्ट्रेस मधून बाहेर या. नक्कीच तुमच्यासाठी परमेश्वर खूप काही नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे. सो स्ट्रेस को दूर भगाओ. अँड बॉटम ऑफ द डेक मध्ये आहे फ्लॉवरिंग. सो आपण बघतोय येत्या काही काळामध्ये तुमचं जीवन फ्लावर सारखं एकदम फुलणार आहे. खूप जास्त सुगंध तुम्ही पसरवणार आहात लोकांच्या जीवनामध्ये. ऑलरेडी तुम्ही खूप कार्य करता दुसऱ्यांसाठी, त्याचा सुगंधाचा जो परिणाम आहे तो तुमच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. खूप जास्त तुमचं जीवन एक आपण म्हणतो ना खूप जास्त प्रेरणादायी असणार आहे. तुमच्या कार्याचा, कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरणार आहे. सो पॉझिटिव्ह राहा, चांगलं वर्क करा आणि येत्या काळामध्ये जे तुमचं जीवन आहे खूप जास्त चांगलं असणार आहे. जे काय मॅनिफेस्टेशन करत आहात त्या संदर्भात पॉझिटिव्ह राहा. सो हाच होता तुमच्यासाठी परमेश्वराने दिलेला संदेश. नक्कीच ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली असेल त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. आणि ज्यांना कुणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. सो तुम्ही नक्की कमेंट करा, मी वाचते सर्वांची कमेंट. सो सध्या काही काळ आता हे इलेक्शनमुळे थोडंसं टाइम नव्हता मिळत. सो बट मी नक्की तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं देणार आहे. थँक्यू फॉर दिस रीडिंग. So thank you for all comments and support for this channel. Thank you. Good night.